शिवसमारंभा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिवेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये चालू असणार आपला या ठिकाणी कठोपनिषद आणि कठोपनिषदाच्या माध्यमातून आपण मागच्या पाठामध्ये काय पाहत होतो तर मागच्या पाठामध्ये असणारं हे मनुष्य शरीर हे अत्यंत दुर्लभ आहे आणि अशा प्रकारे प्राप्त झालेलं 84 लक्ष योनीच्या नंतर प्राप्त झालेलं असं हे मनुष्य शरीर हे काय केलं पाहिजे कशासाठी तर हे जे मनुष्य शरीर आहे ज्यासाठी आलोय ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड व्हावा सांगितलं किंवा दिवस गोड व्हावा कशासाठी आपण संपूर्ण जीवनामध्ये साधक जो आहे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जी साधना करत असतो ही कशासाठी शेवटचा दिन गोड व्हावा किंवा शेवटचा दिवस गोड व्हावा गोड होणं म्हणजे काय गोड म्हणजे स्वस्वरूपाशी आपण असणारं एकात्म स्वस्वरूपाशी असणारं विलीनीकरण हे होऊन जाऊ की जेणे काय पुनरपि जननम पुनरपि मरणम हा जन्म मरणरूपी संसार जो आहे हा जन्म मरणरूपी संसार पुन्हा मिळणार नाही आणि त्यासाठीच हा सगळा जो अट्टहास आहे आता सुद्धा आपला दररोजचा जो अट्टहास आहे सकाळी उठल्यानंतर हा जो ब्रह्मयज्ञ आहे हा ब्रह्मयज्ञ करण्यासाठी हा ब्रह्मयज्ञ त्यासाठीच ह्याचेद वेदी आता सत्यम असते या जगतामध्ये जे सत्य आहे ते सत्य काय केलं पाहिजे जाणलंच पाहिजे महती विनष्टी ही सांगितलं नाही जाणलं तर महान असा विनाश होणार आणि म्हणून काय ते जे सत्य आहे काय एकम सद विप्रा बहुधा वदंती एकच सत्य या संपूर्ण जगतामध्ये आहे ते नानाविध मांडण्याचा प्रयत्न आपापल्या सर्व आचार्यांनी सर्व साधू संतांनी सर्व महात्म्यांनी त्या ठिकाणी सांगितले नाही पण सत एकच आहे त्याला ब्रह्मा म्हणा त्याला विष्णू म्हणा नारायण म्हणा काही म्हणा ते एकच आहे स एक हा ते एकच आहे आणि अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे आपण जे आहोत मागच्या पाठाच्या माध्यमातून काय चौथ्या मंत्रातून काय सांगण्याचा प्रयत्न आहे की अशा प्रकारे ते जे एक सत्य आहे तेच जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे कारण एकदा ते सत प्राप्त झाल्यानंतर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती निरतिशय आनंद म्हणजे जो आनंद कशाच्याही माध्यमातून न होता स्वस्वरूपाचा असणारा आनंद माध्यमातून नाही पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या माध्यमातून जे काय आहे श्रोत्रम त्वक चक्षु रसना ग्रहणम त्याचे असणारे विषय शब्द स्पर्श रूप रसगंध त्या अनुषंगाने स्वस्वरूपाचा आहे ते त्याचं स्वरूपच आहे तर भिन्न तो राहूच शकत नाही म्हणून तो असणारा आनंद तो निरतिशय आनंद आता त्याला बाकी कशाची अपेक्षा राहिलेली नाही तो त्याच्याच मस्तीमध्ये नंदती नंदती नंदत्येव आचार्य व्याख्या करताय काय नंदती 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 एव सांगितलं तर त्या आनंदामध्येच त्या ठिकाणी तो रममान राहतो आणि म्हणून हेच जीवनामध्ये ती कर्तव्यता काय जीवनाची आपल्या जो साधक आहे या साधकाच्या जीवनाची इति कर्तव्यता काय तर साधकाच्या जीवनाची इति कर्तव्यता म्हणजे हीच
स्वस्वरूपाचं असणारा स्थान, स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती जी आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद असणार ते शिवतत्व जे आहे ते शिवतत्व ते कोण आहे? ते मीच आहे, मग भिन्न नव्हे. ममई वांशो जीवलोके, तू माझाच अंश आहेस, तू इकडून तिकडून कुठून आलेला नाहीस, अरे माझाच अंश आहेस तू. म्हणून या न्यायाने तर परमेश्वराचे आपण सगळेजण अंश आहोत. मग काय झालं पाहिजे? मग परमेश्वराचीच प्राप्ती अंश अंशी भावाने ज्यापासून आलेलो आहोत ते तिथेच जाणं आहे. परत दुसरीकडे जाणं अप्राकृत आहे, त्या स्वरूपामध्ये जाणे प्राकृत आहे, नैसर्गिक आहे. पाण्याचं शीतलता ही नैसर्गिक आहे. त्याप्रमाणे जीवाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे काय आहे? हे नैसर्गिक आहे. संसाराची प्राप्ती अनैसर्गिक आहे, कारण संसार राहणारा नाही. किती प्रयत्न केला तरी काय? दुःखालयम अशाश्वतम. गीतेने फार सुंदर उत्तर दिलं. कसं आहे? दुःखाचा आलय, इथे दुःखच आहे, दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही. शाश्वत आहे का? नाही, अशाश्वत आहे, कधीही सापडणारा नाही, कायम पुढे 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 जाणारा आहे. आणि म्हणून त्याच्यामधनं काय जे शाश्वत स्वरूपाचं आहे, नित्य स्वरूपाचा आहे, मग कोणतं? परमात्मा. तो जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सांगितलं सारार्थ कधी ह्याच जन्मामध्ये केला पाहिजे. नंतर वगैरे काही नाही. आत्ता लक्षात आलं ना त्या क्षणी आता न फिरे माघारी महाराज म्हणतात. या रस्त्यावर आलोय ना, आता परत माघारी जायचं. ते जे ज्ञान आहे ते तत्वज्ञान आहे, ते प्राप्तच करायचं. त्या अनुषंगाने महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून चौथ्या मंत्रातून ते असणारं मनुष्य शरीर आहे, त्या मनुष्य शरीराच्या द्वारे परमात्म्याचीच प्राप्ती झाली पाहिजे हे सांगून पाचव्या मंत्राच्या द्वारे पुन्हा तोच विषय जो आहे तो विषय पुन्हा स्पष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कारण ज्याप्रमाणे आरशामध्ये आपल्या मुखाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते, आरशामध्ये काय होतं? आपण जसं आपलं मुख स्वच्छ आरसा असल्यानंतर, आरसा स्वच्छ पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या मुखाचं काय होतं? प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते. त्याचप्रमाणे या मनुष्य देहामध्ये त्या आत्म्याचे स्पष्ट दर्शन होते. जसं आरशामध्ये स्पष्ट आपलं दर्शन होतं, स्वच्छ आरसा असला, त्याचप्रमाणे या मनुष्य देहामध्ये, म्हणून मनुष्यत्व सांगितलं. इतर योनीमध्ये ना, त्या भोग योनया ऊर्ध्वं गच्छन्ति तत्तस्तात्, हे जे काय आहे त्या सात्विक राजसिक तामसिक जरी देव योनी जरी असते तरी ते या भोग योनय, हा पशु आदी भोग योनय, हा दुःखाचा असणारा भोग त्या ठिकाणी अनुभवायचा आहे म्हणून ती योनी. पुण्याचा असणारा भोग त्या ठिकाणी अनुभवायचा आहे म्हणून ती देवयोनी. पण समासम मनुष्य योनी. आणि म्हणून याच जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्येच हे सगळं जे काय आहे, ब्रह्मज्ञान असेल, उपनिषद असेल, हे सगळं मनुष्य जन्मामध्येच आहे. कारण मनुष्यामध्येच मनन करण्याची शक्ती आहे, कर्म करण्याची शक्ती आहे. कर्मण्येवाधिकार असते, तू कर्म करत राहा. हे काय सांगितलं? हे मनुष्य जन्मामध्येच आहे. म्हणून काय या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्येच ते ब्रह्मतत्व जे आहे, ते आत्मतत्व आहे, त्याचं यथार्थ ज्ञान हे मनुष्य योनीमध्येच होतं. तेच सांगण्यात आपल्या मुखाचे प्रतिबंध स्पष्टपणे दिसते. त्याचप्रमाणे या मनुष्य देहामध्येच त्या आत्म्याचे स्पष्ट दर्शन होते. मनुष्य देहाला आल्यानंतरच काय होतं? तर ते आत्मदर्शन जे आहे ते आत्मदर्शन या ठिकाणी होत असते. येथे तो जसा स्पष्ट अनुभव होतो या ठिकाणी, तो कसा होता? मनुष्य देहामध्ये आता स्पष्ट अनुभव होतो, तसा ब्रह्मलोकाला सोडून कुठेही होत नाही व त्याचे प्राप्त होणे अत्यंत. त्याशिवाय म्हणजे मनुष्यलोक अथवा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मासकाशात मुक्तीही सांगितलं, कल्पांते सांगितलं. एकदा आत्ताच या साक्षात अपरोक्षात ब्रह्म, आत्ताच जे काय आहे अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ मोह मदमत्सर आदी जे काय आहे सगळ्यांचं क्षालन करून, कशाच्या द्वारे? यज्ञो दान तपश्चैव
पावनानी मनीषण यज्ञ दान तप अनुष्ठान, जे काय आता श्रावण मास आपला चाललाय, श्रावण मास अनुष्ठानाचा मास आहे. शिव अनुष्ठान करावा जायचं आहे. दुर्गा गणपती व्रत. आज गणपतीला दुर्वा वाहिल्यानंतर मनातील इच्छिप्त जे काय आहे त्याचं मनोरथ पूर्ण होतं. सगळा मास जो आहे, पहिल्या दिवसात सोमवार असेल तर काय असेल, रुद्राभिषेक असेल, शिवसहस्र अर्चना असेल, हे जे काही सगळं आहे हे सर्वच्या सर्व काय होतं, हे सर्वच्या सर्व हे करण्याचा हे नित्यकर्म. हे नित्यकर्म काय केलीच पाहिजे आपण. त्याने काय होणार आहे, करून काय होणार आहे, मग निश्चित करायची का, तर ती केल्यानंतर चित्ताची असणारी अशुद्धता ती जाणार, चित्त शुद्ध होणार. म्हणजे चित्तामध्ये असणारे, अंतःकरणामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सरादी जे आहे षट रिपू म्हणतो, शत्रू. बरोबर. त्रिविधम नरकस्येदम द्वारम, 3 प्रकारची द्वार, काम, क्रोध तथा लोभ हा सांग. तस्माद एतत्रयम त्यजत सांगितलं. ही नरकाची दार काय, काम, क्रोध, लोभ. भगवंत स्पष्ट म्हणतायत, त्रिविधम नरकस्येदम द्वारम, ही 3 प्रकारची नरकाची द्वार आहे, काम, क्रोध, लोभ. आणि म्हणून काय, त्याला त्यागच केला पाहिजे. आणि मग काय, एकदा त्याचा त्याग केल्यानंतर त्या अनुषंगाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 प्रकारचे शत्रू बसलेले आहेत साधकाच्या कुठल्या रस्त्यावरती, की ते साधकाला आपलं सिद्ध जी अवस्था आहे ती प्राप्त करून देणार नाही. आणि म्हणून काय, ब्रह्मज्ञान 2 ठिकाणीच होतं. कुठे, एक या मनुष्य शरीरामध्ये जो आहे त्याचा ज्याप्रमाणे ती सांगितलेली पद्धती आहे, सगुरुमेव अभिश्रेत समित्पान श्रोत्रियम तद्विज्ञानार्थम सगुरुमेव अभिगच्छेत. त्याचं ज्ञान होण्यासाठी गुरूंकडेच गेलं पाहिजे. समित्पान श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे त्यांच्याकडनं उपदेश करून यथावित त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून एक तर या मनुष्य शरीरामध्ये अथवा कल्पांते ब्रह्मासकाशात, त्यानंतर काही पूर्वाच्या अनुषंगाने, पुण्यसंचयाच्या अनुषंगाने नाही समजा झालं तर मग ब्रह्मलोकापर्यंत तो जातो त्याच्या पुण्याच्या बलाने, आणि तिथे कल्पांतापर्यंत त्या ब्रह्मलोकामध्ये थांबतो. कल्पांत म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कल, ही जी 4 युग आहे, ही 4 युग एकदा संपली की कल्पाचा अंत होतो. मग तोपर्यंत काय होतो, हा तिथून त्या ब्रह्मलोकामध्ये जातो. दुसऱ्यामध्ये कुठेही गेला तरी भोग येऊ नये. स्वर्गलोकामध्ये गेला तरी क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंतच. पुण्य संपल्यानंतर पुन्हा इथंच यायचं. आणि म्हणून त्या अनुषंगाने मग कुठं मग ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, एक तर मनुष्यलोकामध्ये अथवा ब्रह्मासकाशात. त्या पुण्याच्या अनुषंगाने तो ब्रह्मलोकामध्ये जाईल आणि कल्पांत ब्रह्मदेवाकडनं उपदेश ग्रहण करेल आणि मोक्षाला प्राप्त होईल. अशा प्रकारे हे फक्त 2च जागा अशा आहेत की जिथं तो जो आहे मनुष्य स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेईल. आणि मग बाकी कुठेही बाकी इतर कुठेही गेला, आता सांगितलं तरी त्याप्रमाणे क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुण्य कुठे स्वर्गलोकामध्ये जरी गेला, ते जोपर्यंत पुण्याचा अकाउंटला बॅलन्स आहे तोपर्यंत सगळी मजा आहे. बरोबर आहे ना. बँकेमध्ये जोपर्यंत तुमच्या बॅलन्स आहे, ATM कार्ड चालतंय तोपर्यंत मजा आहे. बॅलन्स संपल्यानंतर चुपचाप ATM कार्ड असलं तरी काही करू शकत नाही. तसंच आहे, पुण्याचा संचय जोपर्यंत आहे तोपर्यंत मजा आहे. पुण्य संचय क्षीण झाला की सजा आहे. दुसरं काही नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून काय करायचं आहे मग आपल्याला, म्हणून ते जे ब्रह्मज्ञान आहे ते ह्याच आपण अत्यंत भाग्यशाली आहोत. कमीत कमी ते आपल्याला श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशा अनुषंगाने त्या ब्रह्मज्ञानाची महती या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. यथा दर्शे तथात्मती यथा स्वप्ने तथा पितृलोके यथा सुपरिवदृशे तथा गंधर्वलोके छाया तपयोनिव ब्रह्मलोके. त्या ठिकाणी सांगतायत 5व्या मंत्राच्या माध्यमातून, ज्याप्रमाणे आरशामध्ये अलग अलग आरशामध्ये काय होतं, ज्याप्रमाणे अत्यंत आपलं काय आहे बिंब प्रतिबिंब स्वच्छ दिसतं,
त्याप्रमाणे निर्मळ स्वच्छ बुद्धीमध्ये आत्म्याचे स्पष्ट दर्शन होते. त्याचप्रमाणे आत्मा आरशामध्ये जर धुलीचं कण जरी असतील किंवा त्याच्यामध्ये किंचित हे आलेलं असेल वलय धुलीचं, तर काय होणार आहे, तरी सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसणार आहे का? नाही. मग काय, आरसा स्वच्छ पाहिजे. तसं अंतःकरण स्वच्छ पाहिजे. स्वच्छ अंतःकरणामध्ये बस उपदेश मात्र, बाकी काही आता सांगायचं नाहीये. तत्क्षणी ग्रहण करतो, उपदेश मात्र येणंच. त्याला बाकी काय मग असं कर तसं कर श्रवण कर म्हण काय नाही. फक्त क्लीन एकदम स्वच्छ पाण्यामध्ये पाहिल्याबरोबर आपलं चित्र स्पष्ट दिसतं, स्वच्छ चकचकीत आरशामध्ये. त्यामुळे धुरीचे वरती लोट नाही पाहिजे. आपलं काय प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. त्याप्रमाणे ही जी बुद्धी आहे, या बुद्धीमध्ये ते आत्मदर्शन अतिशय स्पष्टपणे होते. त्याकरता बुद्धी अंतःकरण कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. त्याच्यामध्ये काम क्रोधादी भाव नसावेत. मग काय असावेत, अमानित्व दंभित्व ही काय दैवी गुणसंपत्ती असावी, सात्विक गुणसंपत्ती त्या ठिकाणी असावी, म्हणजे असुर गुणसंपत्ती त्या ठिकाणी असावे स्पष्ट. म्हणून त्या ठिकाणी ते स्पष्ट होते. स्वप्नामध्ये तसे पितृलोकामध्ये स्वप्नामध्ये तसेच पितृलोकात व ज्याप्रमाणे पाण्यात तसेच गंधर्व लोकात त्याचे अस्पष्ट भान होते. स्वप्नादी लोक जे आहे, पितृलोकादी जे आहे, किंवा पाण्यात ज्याप्रमाणे गंधर्व लोकामध्ये त्याचं काय अस्पष्ट त्याचं भान होतं. त्या इतर ठिकाणी त्याचं स्पष्ट भान होत नाही, हे सांगण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु ब्रह्मलोकामध्ये स्पष्ट छाया व प्रकाशासमान त्याचा अनुभव होतो. इतर कुठे जरी गेलो तरी ते जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाचा यथार्थ भाव होत नाही किंवा यथार्थ ज्ञान होत नाही. फक्त मनुष्य शरीरामध्ये या बुद्धीमध्ये स्पष्टतया स्वच्छ बुद्धीमध्ये तत्क्षणी उपदेश केला तत्त्वमसी, त्या क्षणी त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. अथवा ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर ब्रह्मासकाशात उपदेश झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर मध्ये कुठेही गेला तरी ते क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जोपर्यंत पुण्याचा संचय आहे, पापाचा संचय आहे, तोपर्यंतच त्या भोग येऊ नये. हा तिचा फक्त भोगच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून काय केलं पाहिजे, जर मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे तर काय म्हणजे आत्ताच चेत बोध, आत्ता लगेच ते तत्व या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आचार्यांचं असणार भाष्य 5व्या मंत्राचं, यथादर्शे प्रतिबिंबभूतम आत्मानं पश्यति लोकः अत्यंतं विविक्तं तथा इह आत्मनि स्वबुद्धिवत्ता दर्शनात् निर्मलीभूतायां विविक्तम आत्मनः दर्शनं भवति इत्यर्थः. पूर्वमंत्रात सांगितलेला, पूर्वमंत्र म्हणजे याच्या आधीच्या मंत्रामध्ये पूर्वमंत्रात सांगितलेला विषय या 5व्या मंत्रामध्ये अनेक दृष्टांत देऊन स्पष्ट प्रतिपादन केलं. पहिल्या मंत्रामध्ये जे सांगितलंय तेच या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याला किंचित उजाळा देण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे व्यवहारात आरशामध्येच प्रतिबिंब रूप स्वतःचे मुख स्पष्ट भासते. व्यवहारामध्ये आपण पाहतो काय, आरशामध्ये पाहिल्यानंतर काय होतं, आपलं जे प्रतिबिंब आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. प्रतिबिंब रूप स्वतःचे मुख स्पष्ट भासते. त्याप्रमाणे या मनुष्य देहामध्ये अत्यंत स्वच्छ असा जो बुद्धिरूप आदर्श म्हणून अत्यंत स्वच्छ सांगितलं या ठिकाणी. ज्या बुद्धीमध्ये किलमिश आहे, आणि भांड्यामध्ये खरकटा असल्यानंतर चेहरा दिसणार नाही, मग काय स्वच्छ घासलं पाहिजे. तसंच आहे अंतःकरण स्वच्छ घासलं पाहिजे. कशाने, राम 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 करत एकदा ते स्वच्छ घासल्यानंतर काय, तत्क्षणी पाहिल्या क्षणी त्या ठिकाणी आपला चेहरा स्पष्ट दिसणार आहे. ते